जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द ऊर्जा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही अंदाजित जे सध्या बघा जागांची आपण वेकेन्सी किती येणार त्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवत होतो। परंतु कालच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही या ठिकाणी स्टेटमेंट जे आलेलं आहे, हे स्टेटमेंट तुम्ही बघा, सहाय्यक आयुक्त जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं, तर त्यांच्या वतीने 15,000 या ठिकाणी जवळपास 15 ते 18,000 शिक्षकांची भरती होईल अशा पद्धतीने एक स्टेटमेंट सध्या बघा या ठिकाणी आलेलं होतं। आता ह्या स्टेटमेंटनुसार नेमकी 15 ते 18,000ची जी काही पदभरती आहे, तर ती पदभरती बघा कशा पद्धतीने होऊ शकते। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आपण जो काही 15 ते 18,000ची जी सध्या वेकेन्सी येणार आहे, तर ह्या वेकेन्सीमध्ये तुम्ही सर्वसाधारण बघा 15च्या आसपास जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या इथं पकडू शकतात। आता ह्याच्यामध्ये 15 ते 18,000 म्हटले तर ह्याच्यापेक्षा देखील जास्त वेकेन्सी सध्या बघा इथं होऊ शकते, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी आश्रमशाळेसंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेची वेकेन्सी सध्या ह्याच्यामध्ये नसणार आहे। त्यानंतर ज्या काही पेसा संदर्भात ज्या वेकेन्सी आहे त्या देखील इन्क्लूड नाही। आणि सर्वात महत्त्वाचं जे सध्या कला क्रीडा शिक्षक आहे, तर त्या शिक्षकांची जी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी नेमकी ह्याच्यात किती प्रमाणात आहे ते देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये माहिती नाही। तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जी काही सध्या स्थिती नेमकी काय असणार आहे, आगामी जे काही टप्पे असणार आहे त्याच्यामध्ये बघा हे जे काही 15 ते 18,000 वेकेन्सी म्हटलेली आहे, तर ही नेमकी विथ इंटरव्ह्यूची आहे का दोघांची आहे विदाऊट इंटरव्ह्यू, बरोबर? तर हे देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वाचा या ठिकाणी बघा अंदाज येईल। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची बघा या ठिकाणी बातमी आलेली होती, त्या बातमीमध्ये सर्वात महत्त्वाची दिलासादायक जी काही गोष्ट आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी वाटते, ती म्हणजे ह्या ठिकाणी जे काही 15 ते 18,000 वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सीची शिक्षक भरती होणार। तर ही एक दिलासादायक सध्या बघा इथं न्यूज आपण म्हणू शकतो, कारण बहुतेक संपूर्ण उमेदवारांचा मनामध्ये एकच प्रश्न होता, नेमकी पदभरती जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी किती पदांची होऊ शकते। तर इथं सर्वसाधारण जो काही आकडेवारी आहे या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे 15 ते 18,000 पर्यंत शिक्षक भरती जी आहे, तर ही शिक्षक भरती फेज 1 मध्ये सध्या बघा होणार आहे। आता हे जे 15 ते 18,000 नेमके पदं आहे, तर ती पदं या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची आहे की विदाऊट इंटरव्ह्यूची आहे ते देखील सध्या बघा तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार आहे। तर इथं म्हटल्याप्रमाणे जे काही सध्या बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल किती दिवसात, तर पुढील 15 ते 20 दिवसात अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची जर म्हटली आपण, तर ही जी काही पदं असणार आहे, तर ही पदं या ठिकाणी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूची जी पदं आहे, तर ती पदं सध्या असणार आहे। म्हणजे इथं लक्षात घ्या, जो काही फेज 1 सध्या होणार आहे, तर हा फेज 1 ची जी काही यादी लागणार आहे, तर ती यादी फक्त पहिली जी यादी असणार आहे, तर ती आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या बघा लागताना दिसणार आहे। आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये स्थानिक स्वराज्य जर म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषदची येते वेकेन्सी, त्यानंतर मनपाची वेकेन्सी येते, नपाची वेकेन्सी येते, बरोबर? त्यानंतर ह्या ठिकाणी काही कटक मंडळांची जर वेकेन्सी असेल ती येऊ शकते। त्यानंतर ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या काही संस्था सध्या बघा येऊ इच्छितात, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्था म्हणजे इथं रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी संस्था असेल, त्यानंतर इतर बऱ्याचशा मोठ्या बघा या ठिकाणी संस्था आहेत, त्यांच्या जाहिराती विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा या ठिकाणी येणार आहे। तर त्या वेकेन्सी एकंदरीत होऊ शकतात, परंतु ह्या ठिकाणी जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल एक प्रकारे इथं देण्यात आलंय, तर त्या शेड्यूलनुसार बघा या ठिकाणी जी काही पदभरती आहे, तर ती पदभरती जवळपास इथं मागे पुढे देखील होऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे की 10 जुलैपर्यंत इथं मुदतवाढ जी आहे, तर ती पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी देण्यात आली। परंतु अजून देखील बऱ्याचशा आस्थापनाच्या जाहिराती ज्या आहेत, तर त्या पवित्र पोर्टलवर सध्या बघा अपलोड झालेल्या नाही। अपलोड झाल्या आहे तर त्या ठिकाणी अप्रूव्ह झाल्या नाही, कारण बऱ्याचशा टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सध्या निर्माण होतात। तर ह्याच्यामध्ये बहुतेक अजून देखील या ठिकाणी 10 दिवसाची जी काही मुदतवाढ असेल, तर ती बघा इथं मिळू शकते। तर त्याच्या संदर्भात इथं जर मुदतवाढ मिळाली, तर हा जो काही 15 ऑगस्ट पूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईल, हे जे स्टेटमेंट आहे, तर ह्याच्यामध्ये परत आपल्याला पुढचे बघा या ठिकाणी 10 ते 15 दिवस वाढलेले आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात। म्हणजे सर्वसाधारण जे काही प्रेफरन्स जर ह्या ठिकाणी तुम्हाला जनरेट झाले आणि ते लॉक करण्यासंदर्भात इथं जर आपण एक अंदाज केला, तर ह्या ठिकाणी 15 ते 20 दिवस जे असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक संदर्भात तिथं लागू शकतात। कारण 1,70,000 जे काही उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेले आहे, त्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाय करून आपल्याला माहिती आहे की उमेदवार पसंतीक्रम त्या ठिकाणी अनलॉक देखील सध्या बघा करत असतो, कारण अनलॉक संदर्भात जवळपास 3 वेळा जी काही संधी असेल, तर ती संधी या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असते। म्हणजे 2 ते 3 वेळा मागच्या वेळेस देखील होती। मग त्याच्यामध्ये उमेदवार जे असतात, तर त्यांच्या बहुतेक खूप जे उमेदवार असतात, तर त्यांना टेक्निकल अडचणी देखील येत असतात। आता काही उमेदवारांना
ह्या ठिकाणी जे काही सेल्फ सर्टिफाय करत असताना विषयामध्ये बदल झाल्यामुळे बघा त्यांना जे काही सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर विषयामध्ये त्यांचे काहीतरी चेंजेस होते, टेक्निकल अडचणी येतात आणि जेव्हा प्रेफरन्स जनरेट करतात तर त्यांना एकही प्रेफरन्स सध्या बघा जनरेट होत नाही. तर असे केस देखील मागच्या भरतीमध्ये झालेले, तर ह्या वेळेस देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात. कारण बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आल्यामुळे ह्या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम असेल तर ते जवळपास 1 महिन्यापर्यंत सध्या बघा आपल्याला त्या ठिकाणी मुदतवाढ मिळून सध्या सुरूच असतात. म्हणजे हा जो काही कालावधी आहे तर हा 15 ऑगस्ट पूर्वी जर इथं भरती पूर्ण करायची जर म्हटली तर ह्या ठिकाणी बघा जवळपास 99% सध्या बघा या ठिकाणी जे काही होऊ शकते. परंतु ह्याच्यामध्ये जर टेक्निकल अडचणी आली तर ह्या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती 15 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी बघा जे काही पुढे देखील सध्या ढकललं जाऊ शकतं, तर ते देखील लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जे काही 15 ते 18,000 वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी नेमक्या कशा पद्धतीने असणार आहे तर त्याच्यासाठी बघा या ठिकाणी संभाव्य जी काही रिक्त पदं असतात तर आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेची सर्वात जास्त सध्या पदं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य म्हटलं तर जिल्हा परिषदेची सर्वात जास्त वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 2 नंबरची वेकेन्सी बघा महानगरपालिकेची आपल्याला चांगल्या वेकेन्सी सध्या आलेल्या पाहायला मिळणार आहे. नगर परिषदेच्या थोड्या मध्यम प्रमाणात सध्या वेकेन्सी आलेल्या पाहायला मिळणार आणि खाजगी अनुदानित जे काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या संस्था मोठ्या संस्था आहे ज्यांच्या 500 ते 700 800 पदांची सध्या बघा जाहिरात असते, तर अशा संस्था ज्या आहेत म्हणजे रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी संस्था असेल तर ह्या संस्थांना देखील सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी मोठ्या प्रमाणात आलेली असते. ज्या संस्था आपल्याला डायरेक्ट म्हणजे इथं मेरिटनुसार टेस्ट स्कोरनुसार आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूमध्ये निवड होणार आहे. म्हणजे अंदाजित अशा पद्धतीने संभाव्य जी काही रिक्त पदं असणार आहे तर ती पाहायला मिळणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन बघा या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी नेमकी कोणत्या वर्गासाठी या ठिकाणी किती वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते तर मागच्या जो काही प्राथमिक अंदाजनुसार इयत्ता 1ली ते 5वीला जी काही वेकेन्सी असते तर ती सर्वात जास्त आपल्याला आलेली पाहायला मिळते. कारण ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर मनपामध्ये बरोबर नपामध्ये तर ह्या वेकेन्सी बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला 1 ते 5 या वर्गासाठी पाहायला मिळतात. म्हणजे प्राथमिक गटासाठी आपल्याला सर्वात जास्त वेकेन्सी पाहायला मिळत असते. 2 नंबरमध्ये या ठिकाणी 6 ते 8 ची काय वेकेन्सी आहे 6वी ते 8वीची तर ती आपल्याला ह्याच्यापेक्षा म्हणजे 1 ते 5 पेक्षा मध्यम प्रमाणात सध्या पाहायला मिळते. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी विषय येत असतात. भाषा विषय असेल त्यानंतर या ठिकाणी गणित विज्ञान विषय असेल, सामाजिक शास्त्राचे विषय असेल तर हे विषय सध्या बघा इथं येत असतात. म्हणून इथं 6 ते 8 साठी थोडी मध्यम प्रमाणात जी वेकेन्सी असेल तर ती 1 ते 5च्या तुलनेने आपल्याला पाहायला मिळते. 9 ते 10ची जी काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही जिल्हा परिषद बघा 1 ते 2 जिल्हा परिषद बघितल्या तर त्या ठिकाणीच फक्त आपल्याला 9 ते 10ची वेकेन्सी पाहायला मिळते. परंतु जिल्हा परिषदमध्ये 1 ते 8 पर्यंत जी काही वेकेन्सी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. मग 9 ते 10ची वेकेन्सी कुठं बघायला मिळणार तुम्हाला तर ज्या मनपाच्या शाळा असतात बरोबर, महानगरपालिकेच्या शाळा त्यानंतर नपाच्या शाळा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला 9 ते 10ची पदं बघा पाहायला मिळतात. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आलेल्या ज्या काही 100% अनुदानित संस्था आहे म्हणजे रयत संस्था असेल, स्वामी संस्था असेल तर ह्या ठिकाणी देखील आपल्याला 9 ते 10च्या ज्या काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. परंतु कमी प्रमाणात कुठे पाहायला मिळते तर जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे 11वी आणि 12वी संदर्भात तर ही वेकेन्सी देखील अगदी कमी प्रमाणात सध्या आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूचे जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्या पुढे जाऊन ह्या ठिकाणी ज्या काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा जो काही आपल्याला वेकेन्सी येणार आहे तर विथ इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही इंटरव्ह्यूचं प्रमाण असणार आहे त्या ठिकाणी उमेदवाराला संस्थेमध्ये पाठवलं जाणार आहे आणि इंटरव्ह्यू होऊन त्या ठिकाणी त्यांची जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सिलेक्शनची असणार आहे. मग विथ इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त वेकेन्सी जी असते तर ती ह्या ठिकाणी 100% अनुदानित ज्या काही संस्था असतात तर त्या संस्थेची वेकेन्सी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये जर आपण वर्गावाईज जर विचार केला तर 1 ते 5ची वेकेन्सी कमी प्रमाणात सध्या आपल्याला संस्थेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर 6 ते 8ची जी काही वेकेन्सी असेल तर ती जास्त प्रमाणात संस्थेमध्ये देखील पाहायला मिळते आणि 9 ते 10ची वेकेन्सी असते ती देखील जास्त प्रमाणात आपल्याला संस्थेमध्ये पाहायला मिळते आणि 11वी 12वीची जी काही वेकेन्सी असेल ती थोडी मध्यम प्रकारात सध्या बघा संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या की संस्था ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त विथ इंटरव्ह्यूच्या जो काही राऊंड होणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर विचार केला तर ह्या ठिकाणी जी काही सध्या स्टेटमेंट आहे तर ह्या स्टेटमेंटनुसार
आधी बघा या ठिकाणी पहिला जो काही राऊंड असणार आहे फेज 1चा, तर तो आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे इथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिक्त पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट असल्यामुळे पहिली जी काही सध्या बघा राऊंड असेल तर तो आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचा सध्या इथं लागताना दिसणार आहे. तर हे आपल्यासाठी बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं असणार आहे, कारण फेज 1मध्ये जर आपल्याला इथं 15 ऑगस्टपूर्वी जर पदभरती इथं होणार असेल तर फेज 1मध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड असेल तर तो इथं लागू शकतो. तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की संख्या जी आहे तर ती जास्त संख्या आहे, 1,70,000च्या जवळपास संख्या या ठिकाणी बघा कॉम्पिटिशनमध्ये असणाऱ्या उमेदवारांची असणार आहे. तर सर्वांचीच निवड आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार नाही. तर जे उमेदवार सध्या बघा चांगल्या पद्धतीने मार्क आहे त्यांची देखील बघा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड त्या ठिकाणी होईल किंवा नाही होईल त्याच्यावर न राहता तुम्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोघांच्या तयारी करा. जास्त करून विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी काही सध्या बघा इंटरव्ह्यू असेल बरोबर, मुलाखतीची जी काही तयारी असेल, पाठ डेमो असेल, तर त्याची देखील तुम्ही आतापासूनच तयारी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फेज 1मध्ये जर चान्स मिळाला नाही तर फेज 2मध्ये देखील तुम्हाला संधी जी असेल तर ती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यू संदर्भात आणि पाठ संदर्भात जी काही सध्या बघा डेमो असेल तर त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही 15 ते 18,000 संदर्भात वेकेन्सी संदर्भात या ठिकाणी बघा अपडेट होती, कारण एवढी जर वेकेन्सी आली तर ह्या ठिकाणी बघा बहुतेक उमेदवारांना संधी मिळेल. आता ह्याच्यामध्ये परत पेसाची वेकेन्सी आपण ह्या ठिकाणी ॲड करू शकतो. त्यानंतर आदिवासी आश्रमशाळेची वेकेन्सी याच्यामध्ये ॲड होणार आहे बरोबर. त्यानंतर ह्याच्यात परत जे काही कला क्रीडा शिक्षक आहेत त्यांची देखील वेकेन्सी ॲड होईल. म्हणजे ही जी संख्या आहे तर ही 20,000 पेक्षा जास्त सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळू शकते. तर आशा करूया जास्तीत जास्त वेकेन्सी अपलोड होऊ द्या, जेणेकरून सध्या बहुतेक उमेदवारांना ह्या ठिकाणी संधी जी असेल तर ती इथं मिळू शकते. तर ही एक रिअल सध्या बघा जी काही सध्या स्थिती शिक्षक भरती संदर्भात होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.